सियावर रामचंद्र की जय. रावणाचा सरसेनापती प्रहस्ताचा युद्धभूमीवर मृत्यू झाला आणि या मृत्यूनं घाबरलेलं रावणाचं सगळंच राक्षस सैन्य सैरावैरा धावत लंकेच्या दिशेने येऊ लागलं. काहीही करायचंय आणि लंकेच्या तटबंदीच्या आत येऊन आपला जीव वाचवायचाय हे सैन्याच्या मनातलं भय रावणाची भीती अधिक वाढवणारं होतं. कारण सैन्याच्या मनात जर भयाचं वातावरण निर्माण झालं तर सैन्य अर्ध खचेल आणि खचलेल्या सैन्यानिशी युद्ध करणं अवघड असतं. यावेळी रावणाच्या समोर अन्य वीरांना पाठविण्याचा पर्याय होता. कुंभकर्णाला जाग करता येऊ शकलं असतं, इंद्रजिताला पाठवता येऊ शकलं असतं, पण इंद्रजिताला पाठवावं तर याआधी इंद्रजित पराभूत होऊन परत आलाय. तो एकटा आहे ज्याचा जीव वाचलाय, बाकी सगळे पाठवलेले गेलेत. इंद्रजिताचा पर्याय पकडता येणार नाही. कुंभकर्ण झोपी गेलेला आहे आणि अजून कोणीतरी पाठवून पराभूत होऊन किंवा जीव गमावून परत आला तर पुन्हा आपल्या लंकावासियांचं मनोधैर्य टिकून राहणार नाही. मुख्य म्हणजे सैन्य युद्ध करू शकणार नाही हे रावणाच्या लक्षात आलंय. आणि रावणाने या क्षणी निर्णय घेतलाय की आता निर्णायक युद्ध करायचं आहे. आणि मध्येच एकदा रावण असं म्हणतो की आता कोणीही जाणार नाही, मी जाईल. स्वतः लंकाधीश रावण या युद्धाला जाईल. नगारे ढोल वाजवून लंकेमध्ये स्वतः दशानन रावण युद्धाला जातो आहे हे कळवण्यात आलं आणि आपला अजेय योद्धा युद्धाला बाहेर पडलाय हे लंकेत कळल्याबरोबर लंकेतल्या सगळ्या दानव सैनिकांच्या मनामध्ये पुन्हा एकदा जोश निर्माण झालाय. पण हे युद्धाला निघणं रावणाला कितपत उपयोगी ठरणार आहे माहित नाही. रावणाच्या या घोषणेबरोबर सैन्याला सज्जतेचे आदेश देण्यात आले आहेत आणि एखाद्या मदमस्त हत्तीप्रमाणे रावण निघालाय. रावण दानवांचा राजा असला, दानवाचा पुत्र असला तरीही प्रचंड बलशाली योद्धा हे विसरू नका. शक्ती, बुद्धी, भक्ती आहे शिवावरची, शक्ती आहे भक्तीने अर्जित केलेली, युक्ती आहे लढण्याची. गडबड झालीये ती अहंकारात. अहंकारामुळे आपण खूप मोठे आहोत हा भाव आलाय. भक्ती आणि शक्तीच्यामुळे एक अनोखे तेज रावणाच्या वरती आहे आणि रावण आपल्या काही मोठमोठ्या योद्ध्यानिशी बाहेर पडलाय. रावणाच्या सोबत कोण कोण आहे? रावणासोबत पिशाच नावाचा एक भयंकर दैत्य आहे, त्रिशिरा नावाचा एक दैत्य आहे, कुंभ आहे, निकुंभ आहे. कुंभ, निकुंभ, त्रिशिरा, पिशाच या सगळ्या महाभयंकर दैत्याला घेऊन रावण युद्धाला निघतोय. आता या दैत्यांचा परिचय कसा होतोय? तुम्ही म्हणाल वाल्मिकीनी हे दैत्य निघाले असं सांगितलं का? नाही, वाल्मिकी नाही या दैत्याचा परिचय असायचं कारण नाही. रावण जेव्हा लंकेचा अकराळ विक्राळ दरवाजा काढून आपल्या योद्ध्यानिशी बाहेर येतो तेव्हा बाहेर उभे असलेले रामचंद्र यात कोण कोण योद्धे आहेत असा प्रश्न बिभीषणाला विचारतात. बिभीषणा कोण कोण आहेत, काय काय यांची ताकद काय? तेव्हा बिभीषण या एक एक योद्ध्याचा परिचय रामचंद्रांना करून देतोय. ते म्हणतात एक आहे पिशाच जो महाशक्तिशाली आहे, त्रिशिरा रणधुरंधर आहे, आत्तापर्यंत यानं कुठलंही युद्ध हरलेलं नाही आहे. कुंभ निकुंभाच्या ताकदीविषयी सगळं अवगत केलंय रामचंद्रांना. आलेला योद्धा काय ताकदीचा आहे या सगळा परिचय बिभीषणाने रामचंद्रांना करून दिलेला आहे. आणि रावणाविकडे बघून तर रामचंद्र म्हणतात अरे किती तेजपुंज दिसतोय हा. रावणाच्या तेजाविषयी कौतुक कोण करतोय बघा. आपला शत्रू डौलत आलाय आणि काय तेजपुंज दिसतोय हे रामचंद्र बिभीषणाला म्हणतायत. खरंच तेजपुंज आहे रावण. पण रामचंद्र अजून एक वाक्य उच्चारतात. ते म्हणतात बरं झालं हा समोर आला, बरं झालं हा समोर आला. माझ्या प्राणप्रिय पत्नीच्या अपहरणानंतर माझ्या मनात जो क्रोध साचलेला आहे त्या क्रोधाला बाहेर काढण्यासाठीचं निमित्त आता मला मिळालेलं आहे.
त्याला म्हणावं, ये आणि आता माझ्याशी सामना करून बघ, बघ तुझी काय अवस्था येते ते. इकडे रामचंद्र हा संवाद बिभीषणाशी करतायत आणि तिकडे रावण आपल्या राक्षस सेनेशी संवाद करतोय. राक्षसवीरांनो, ज्यांच्यावरती लंकेच्या दरवाजांच्या रक्षणाची जबाबदारी आहे त्यांनी दरवाजाचं रक्षण करावं. कारण मी रामासोबत युद्धात गुंतलेलो आहे हे लक्षात घेऊन उपद्रवी वानर चोर मार्गाने किंवा आक्रमण करून लंकेत घुसू शकतात आणि लंकेत ते उत्पात माजवू शकतात. काळजी किती आहे बघा, हुशार किती आहे. म्हणून शक्ती, युक्ती आणि भक्ती या सगळ्यांचा संगम म्हणालो मी. फक्त फरक इतका की रावणाची ही भक्ती होती, त्या भक्तीनंतर मिळालेल्या शक्तीच्या वापराचे मार्ग चुकीचे होते. भक्ती आहे म्हणून चूक वागता येत नाही. शक्ती आहे म्हणून कोणावर अन्याय करता येत नसतो. भक्तीचा अर्थच तो आहे की जो आपल्याला भक्तीमुळे अर्जित झालेल्या शक्ती अथवा वेगवेगळ्या काय म्हणायचं त्याला, ज्या काही अर्जित प्राप्त झालेलं जे काही धन, शक्ती, बळ, उपासनेमुळे प्राप्त झालेली वाचा सिद्धी, या सगळ्याचा उपयोग चांगुलपणासाठी करायचा असतो. तो खरा भक्त. जो दुसऱ्यावर अन्याय करण्यासाठी करतो तो भक्त असत नाही. रावणामध्ये हा दोष होता. युक्ती किती आहे बघा. तो म्हणाला की मी रामासोबत युद्धात गुंतलेला बघून वानर सैनिक लंकेमध्ये घुसू शकतात, ते घुसू देऊ नका. लंकेचा कडेकोट बंदोबस्त केलेला आहे आणि रावण आता युद्धासाठी सज्ज होतोय. रावण लंकेचा राजा आहे. लंकेचा राजा युद्धासाठी बाहेर आला आहे आणि तो ललकारतो आहे. हे सुग्रीवाला सहनच झालं नाही. सुग्रीव राजा आहे. कारण याआधी सुग्रीवाला आपल्या बाजूने ओढण्याचे प्रयत्न रावणाने केलेले होते. याआधी सुग्रीवाने रावणावर हल्ला केलेला होता. सुग्रीवाला जखमी केलेलं होतं. प्रत्येकाची दुखणी वेगळी येतो. सुग्रीवाला रामापासून तोडू पाहणारा रावण संताप जपात बघितल्याबरोबर. याआधी जेव्हा तो पर्वतावरती रावण होता तेव्हा सुग्रीवाने अचानक उड्डाण घेऊन रावणावरती हल्ला केला होता आणि या हल्ल्यात सुग्रीवाला गंभीर जखमी केलेलं होतं. सुग्रीवाला तो पण राग आहे आणि सुग्रीव समोर येतोय. वेगवेगळ्या पर्वत शिखरांना त्यानं उचललंय आणि सारखा रावणावरती आघात करतोय. जो युद्धाला पहिल्यांदा समोर आलाय त्याच्यासोबत युद्ध करायला पाहिजे. सुग्रीवाने मोठमोठ्या पर्वत शिखरांना, दगडांना, शिळांना उचलून रावणावर फेकायला सुरुवात केली आहे. आतापर्यंतच्या प्रत्येक वीराला या पर्वत शिखरांनी घायाळ केलंय किंवा मारून टाकलंय, ती पर्वत शिखर रावणावर टाकणं चालू आहे. पण यावेळी सामना रावणाशी आहे. तो एक सशक्त योद्धा आहे. आपल्या तीक्ष्ण बलशाली बाणांनी रावण या पर्वत शिखरांच्या ठिकऱ्या करतोय. इतक्या वेळेला दगड उचलून टाकलीत, तितक्या वेळेला या पर्वत शिखरांच्या ठिकऱ्या करण्याचं काम रावणानं केलेलं आहे. आता रावण कंटाळलाय खर तर सुग्रीवाच्या या दगड फेकण्याला आणि रावणाने आता ठरवलंय की सुग्रीवाच्या या माकडचेष्टात थांबवायच्या. एक अमोघ महातेजस्वी बाणाचं संधान रावण करतो आणि तो बाण सुग्रीवाच्या दिशेने मारतो. या बाणाचा सुग्रीव मात्र सामना करू शकत नाही. तो सरळ सुग्रीवाच्या मर्मस्थळावर जाऊन लागतो. काय होतंय सुग्रीवाचं? या युद्धात सुग्रीवाची अवस्था काय होणार आहे ते बघूया पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय.